चांगलं संरक्षण असावं आपल्या नाही नाही, काय नाही म्हणता तुम्ही आवश्यकता नाही. प्रसंग आहेत काय असतं दादा, तुम्हाला तसा अनुभव पण आलेला आहे वाईट, मला असं वाटत नाही का चांगलं संरक्षण असावं. पण आम्ही कणत नाहीत त्यासारखं हरभरे खाऊ बळत. तू काही खातो मग तुला संडास नाही लागायची तर काय होईल. तू नीट खाय ना जरशी, नीट राह, नीट खाय, तुला पचन भीती वय झालेलं आहे आपलं, मापात बोल. तो असं बोलतो की एखाद्या देशाचं नाही का लय दुश्मनी असते तसं तो बोलत असं गेले. आणि तुला वाटतं तू तसं बोलल्यामुळे मी भिन तुला काळा होता, तू लाल झाला ह्या 7-8 दिवसात. इतका टेन्शन घ्यायला लागला तू. फुटन ना तू ओट कुर येडपाटा, एवढं टेन्शन कशाला घेतो तू वय बी नाही आता. मी चांगल्याला ही करत नाही. तो म्हणतो मी चांगले अंगावर शिंगावर काय अंगावर घेतले मागं म्हणला जाय. तू मला नको घेऊ, मी लय नमून आहे, तू माझ्या नादी नको लागू, मी तो पुरी जिरवी. 2 वेळा उपोषण केले आणि फायनली म्हणजे अंतिम म्हणून तुम्ही मुंबईपर्यंत पोहोचले. तेव्हा असं वाटलं होतं का की आता या पुढच्या काळात या विषयासाठी आंदोलन करण्याची गरज नाही. तुम्ही म्हणाले होते की हे शेवट आता नाही तर कधी नाही असं म्हणाले होते. आणि शेवटी आजची वेळ आली, आज उपोषण दुसऱ्यांदा करण्याची वेळ आली. मला वाईट वाटतं या सगळ्या गोष्टींमुळं, सरकारच्या या सगळ्या भूमिकेमुळं. नाही वाईट वाटायचं नाही. आणि विश्वासाचं बी असं पण काय नाही. आणि मी शेवट जे म्हणलो होतं, आता हे शेवट आहे ते कायदा बनवण्यासाठी म्हणलेलं आहे. कारण आम्हाला लय टप्पे आहेत दादा मराठ्यांना, बाकीच्यांना सहज मिळतं, त्याला सहज मिळत. आंदोलन आम्ही करतो खातो त्यो सहज त्याला मिळतं, आम्हाला मराठा समाजाच्या जातीला सहज काहीच मिळत नाही. त्याच्यामुळं आम्हाला कायदा बनवण्यासाठी ते शेवटची मुंबईतली धडक होती आमची. आम्हाला माहितीच आहे ना, आणि सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे कायद्याची प्रक्रिया कशी असते. त्याच्यामुळं त्याला 15 दिवसाचा वेळ लागतोच. आम्हाला टक्कर द्यावीच लागणार आहे, पण कायद्यासाठी आमच्यासाठी सगळ्यात मोठी टक्कर गरजेची होती. कारण ते चॅलेंज होतं आम्हाला, खूप मोठं चॅलेंज आमच्यावरती होती, जबाबदारी होती समाजावरती की सगळ्या सोयऱ्यांचा कायदा हा ओबीसीच्या कायद्यात घालायचा आहे. ती जर वेगळी मागणी असते ना दादा तर त्याचा शासन निर्णय एका क्षणात झाला असता. पण सगळ्या सोयऱ्यांचा कायदा शासन निर्णयावर नसता टिकला, म्हणून त्याला ओबीसी आरक्षणात 2001च्या कायद्यात घालणं खूप गरजेचं होतं. आणि ते गेलं. आता ही अंमलबजावणीचं ही लढाई, अंमलबजावणी तर मी घेणार आहे. शेवटी आता सरकारनं ठरवायचं काय करायचं. पण एक सांगतो माझ्या मायबाप मराठा समाजाला, महाराष्ट्रातल्या आपल्याला ही अंमलबजावणी घ्यायची आणि हे जिंकायचं. कारण आपला महागुलाल आणि महादिवाळी राहिली आणखी. आणि सरकारलाही सांगतो की तुम्ही गाफील राहू नका. माझा घराघरातला मराठा समाज, जर मला जास्तीचा त्रास व्हायला लागला तर घराघरातला मराठा समाज तुम्हाला रोडवर दिसणार आहे, घराघरातला करोडोत. पुन्हा एकदा दुसरा एक मुद्दा आहे, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.